11:30 वाजता आईचे अंतिम संस्कार पार पडले आणि मध्यरात्री 2:30 वाजता मी अभ्यासाला सुरुवात केली. आत्तापर्यंत शाळेत ऐकलं होतं स्वामी तिन्ही जगांचा आई विना भिकारी. ते भिकारी पण काय असतं मी अनुभवत होती. एकतर तू रड किंवा तू लढ. अर्थात मी लढायचा निर्णय घेतला. एक वेळ अशी पण आली की आम्हाला आमचं सोनं सुद्धा विकावं लागलं, पण आम्ही आमच्या विजनवरती एवढे ठाम होतो की आम्हाला माहिती होतं शेवटी जीत ही आमचीच आहे. खूप लोक म्हणाले तुला काही जमणार नाही, तू हे करू शकत नाही, ही काय आयडिया आहे का, हे काय स्टार्टअप आहे का, या स्टार्टअपचं पुढे काही होणार नाही. स्क्रॅपमध्ये माझे पिच डेक टाकून दिले खूप लोकांनी, पण आज त्याच व्हेंचरचं व्हॅल्युएशन 15 करोड इतकं आहे. नमस्कार, माझं नाव श्वेता. दिनांक 23 फेब्रुवारी 2003. आज मी खूप खुश होते कारण खूप वर्षानंतर मी माझ्या आईला प्रत्यक्ष भेटणार होती. आई सकाळी घरी आली होती आणि माझी बोर्डाची परीक्षा पण तेव्हा चालू होती. माझा विज्ञान 2चा पेपर होता. पेपर छान गेला होता. खूप खुश होऊन मी घरी आली होती आणि मला आई आल्या आल्या म्हणाली की मी असताना आता तू काळजी करू नकोस, मस्त अभ्यासाकडे लक्ष दे, जाऊन थोडासा वेळ आराम कर. असं म्हणून मी माझ्या बेडरूममध्ये आराम करायला गेली. साधारण अर्धा एक तासानंतर अचानक माझ्या पाठीवरती थाप मारून जोर जोरात मला कोणीतरी उठवत होतं. मी उठली आणि मागे वळली तर माझी आई पूर्ण रक्ताच्या थारोळ्यांमध्ये उभी होती. नाक, कान, डोळे, जागा मिळेल तिथून तिचं ब्लिडिंग होत होतं, एक्सटर्नल ब्लिडिंग होत होतं. कारण माझी आई ही किडनी पेशंट होती. तिला किडनीचा सिव्हिअर असा आजार होता आणि हे कधी ना कधी होणार होतं. मला काय करू मी हे समजत नव्हतं. कसं करून मी एक ॲम्ब्युलन्स बोलावली आणि माझी बहीण आली. ती माझ्या आईला घेऊन गेली. लहान होती मी, फक्त 10वीत होती तेव्हा. अपेक्षा करून खूप तिची वाट बघत होती की संध्याकाळी आई घरी येईल. आणि माझ्या बहिणीने मला फोन केला की आई झोपली आहे, आम्ही घरी येतोय. तर मला वाटलं की ठीक आहे, हे नेहमीसारखं असेल आणि आई नॉर्मल होऊन अशी घरी येईल. आईला स्ट्रेचरवरती घरी आणलं. मला अजूनही काही समजलं नाही आणि त्याच्यानंतर मी तिला जवळ घेण्यासाठी हात लावला. एकदम थंडगार स्पर्श. 10वीची मी मुलगी, मला जे समजायचंय त्यावेळेस मी समजून गेली. आणि दुसऱ्या दिवशी माझा 10वीचा पेपर होता आणि त्याहीपेक्षा पुढे येणारं भविष्य माझ्याकडे आवासून बघत होतं. मी विचार केला, ह्या परिस्थितीत आपण जास्तीत जास्त काय करू शकतो? रडू शकतो. पण रडून मार्ग निघणार आहे का? उत्तर मिळालं नाही. 11:30 वाजता आईचे अंतिम संस्कार पार पडले आणि मध्यरात्री 2:30 वाजता मी अभ्यासाला सुरुवात केली. बोर्डाची परीक्षा पण दिली. 10वीचे बोर्डाची परीक्षा सुरळीतपणे पार पडली माझी. त्याच्यानंतर खरा कसोटीचा काळ चालू झाला. खूप एकटी पडली होती मी. आत्तापर्यंत शाळेत ऐकलं होतं स्वामी तिन्ही जगांचा आई विना भिकारी. ते भिकारी पण काय असतं मी अनुभवत होती. आणि त्या एकटेपणामुळे मी डिप्रेशनच्या गर्त्यात अक्षरशः गुंतून जात होते. आणि डिप्रेशन हा असा आजार आहे ना, तुम्हाला एक्सटर्नली तो माणूस एकदम नॉर्मल वाटतो, तुम्हाला समजणार पण नाही की हा माणसाला एक्झॅक्टली काय त्रास होतोय. पण त्या माणसाचं मन असतं ना, ते ज्या पद्धतीने रिॲक्ट होतं ना, हळूहळू बॉडी पण तशीच त्याला रिॲक्ट होत जाते. माझ्यासोबत काहीसं तसंच घडत होतं. माझी ट्रीटमेंट सुरू झाली. सर्व काही गोष्टी, औषधांचा भाडीमार, पॅनिक अटॅक्स, डिप्रेशन, रात्री अपरात्री झोप न येणं, अँटी डिप्रेसंट्स घेणं, या सगळ्या गोष्टींमधून मी सुद्धा गेली. एक वेळ अशी आली की मी विचार केला की या कुठल्या स्टेजला आपण आलेलो आहोत, काय आयुष्य चालू आहे आपलं. आपल्याकडे 2 मन असतात. एक म्हणतं तू हे कर आणि दुसरं मन असतं ना, सबकॉन्शियस माइंड, ते आपल्याला खूप चांगल्या डायरेक्शन्स देतं. त्या मनाने मला सांगितलं, श्वेता तुला आत्ता काय करायचं ना हे तू ठरव फक्त. सर्व गोष्टी तुझ्या हातात आहे. एकतर तू रड किंवा तू लढ. अर्थात मी लढायचा निर्णय घेतला आणि मी माझं मन गुंतवायला सुरुवात केली. मी काही बऱ्याच हॉबीज ज्या होत्या माझ्या जुन्या पुराण्या कुठेतरी पडलेल्या, त्यांमध्ये वेळ घालवायला सुरुवात केली. आणि असं करता करता मला लक्षात आलं की मी कायद्याचं शिक्षण घेतलं पाहिजे. मला आधीपासून कायदा तसा खूप आवडायचा. मी LLB साठी एनरोल केलं
आणि 3 वर्षामध्ये मी वकिलाची डिग्री मिळवली, म्हणजे LLB झालं माझं 3 वर्षामध्ये. त्यानंतर एका खूप सेलिब्रिटी लॉयर अशी ओळख असलेल्या सिनियर सोबत मी काम करायला सुरुवात केली. तिथे त्यांच्यासोबत काम केल्यानंतर राजकारण्यांपासून ब्लू चिप कंपनीजचे मोठे मोठे बिझनेसमॅन यापर्यंत प्रत्येक लेवलला खूप मोठं एक्सपोजर मिळेल अशा छान छान केसेस मी हँडल केल्या. तिथे काही काही घटना अशा घडत गेल्या की ज्याच्यामुळे मला रिअलाइज झालं की भारतामध्ये जी लीगल इंडस्ट्री आहे त्याचं खरोखर पिक्चर काय आहे. लीगल एज्युकेशनमध्ये भारत किती पुढे आहे, किती मागे आहे, काय लूपहोल्स आहेत, ह्या सर्व गोष्टींचा मी अभ्यास केला. आणि अगदी त्यावेळेशी मी चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांचं भाषण ऐकलं होतं आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं होतं की भारताला लीगल एज्युकेशनवरती काम करणं हे खूप जास्त गरजेचं आहे आणि ही काळाची खरी गरज आहे. कारण आपली ज्युडिशियल पेंडन्सी कितीतरी करोडमध्ये आजच्या घडीला सुद्धा तितकीच आहे. बर्डन आहे आपल्या ज्युडिशियरीवरती ते. आणि ही एक गोष्ट मी माझ्या मनात पक्की केली आणि 2016 साली मी निश्चय केला की आपण बाकीची प्रॅक्टिस करता करता आपण काही मुलांना, खास करून ज्यांना कायद्यामध्ये इंटरेस्ट आहे, जे लॉ स्टुडंट्स आहेत, त्यांना जर आपण एज्युकेट करण्याचा प्रयत्न केला तर आपण निश्चितपणे समाजात थोडासा बदल आणू शकतो. आणि अशा प्रकारे सुरुवात मी 2 मुलांपासून केली आणि त्या 2 मुलांच्या छोट्याशा संस्थेला नाव दिलं बीइंग वकील. साल 2016. 2 मुलांपासून चालू झालं. मी त्यांच्याकडून कधी पैसे पण घेतले नाही. पण मग त्या 2 मुलांनी आणखीन 4 ठिकाणी माझे रेफरन्सेस दिले. 4चे 8 असं करत करत खूप लोकांचे रेफरन्सेस, खूप विद्यार्थी, म्हातारे माणसं, ज्यांना कायद्याची आवड आहे अशी माणसं माझ्याकडे यायला लागली. आणि मी ठरवलं की आता या गोष्टीला व्यावसायिक रूप आपण नक्की देऊया. आणि असं करता करता 2016 पासून 2020 पर्यंत मी 2000 विद्यार्थ्यांचा आकडा बीइंग वकील मार्फत गाठला होता. 2021 साली, म्हणजे खास आपण 20 साली सगळ्यांनी पॅन्डेमिक काय ते बघितलं. 2021 साली आम्हाला गरज वाटली की आपण ही जी संस्था आहे छोटीशी, आत्तापर्यंत सोल प्रोप्रायटरशिप म्हणून चालू आहे, आपण त्याला स्टार्टअपमध्ये कन्वर्ट करूया. 2021 साली बीइंग वकील सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड नावाचं स्टार्टअप इनकॉर्पोरेट झालं. आणि इथून पुढे माझा रिअल टाईम एंटरप्रेन्योरशिपचा प्रवास चालू झाला. त्यामध्ये अनेक अडथळे आले. कुठलाही प्रवास सोपा नसतो. कधी कधी पैशाची चणचण, आर्थिक बाजू अतिशय तुटकी फुटकी, बरेचसे अप्स अँड डाऊन या स्टार्टअपमध्ये आले. तर या पूर्ण प्रवासामध्ये खूप लोकांनी माझे पाय ओढले. अगदी स्पष्ट सांगायचं झालं, खूप लोक म्हणाले तुला काही जमणार नाही, तू हे करू शकत नाही, ही काय आयडिया आहे का, हे काय स्टार्टअप आहे का, या स्टार्टअपचं पुढे काही होणार नाही. स्क्रॅपमध्ये माझे पिच डेक टाकून दिले खूप लोकांनी. पण आज त्याच व्हेंचरचं व्हॅल्युएशन 15 करोड इतकं आहे. हे त्यांच्यासाठी इनडायरेक्ट उत्तर आहे माझ्याकडून. आणि या संपूर्ण प्रवासामध्ये विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेताना मला एक गोष्ट लक्षात आली की माझ्याकडे असे काही स्टुडंट्स होते ज्यांना बाहेर आयव्ही लीग ज्याला आपण म्हणतो तिथे जाऊन शिक्षण घ्यायचं होतं. पण काही कारणास्तव, मध्ये फायनान्शियल कारण असू दे, फॅमिली रिझन असू दे, विजा रिजेक्शन असू दे, या कारणास्तव त्यांना बाहेर जाता येत नव्हतं. मग मी विचार केला की आपण ह्याच्यावरती काय सोल्युशन काढू शकतो. आणि इथून जन्म झाला बीइंग वकीलच्या मेटावर्सचा. मेटावर्स म्हणजे एक आभासी विश्व, व्हर्च्युअल रियालिटी. बीइंग वकीलने यावरती तोडगा म्हणून एक व्हर्च्युअल रियालिटीचा प्लॅटफॉर्म तयार केला, कोर्टरूम तयार केली. त्याला आम्ही मेटा कोर्टरूम असं म्हणतो. याला आपण म्हणूया बीइंग वकीलचा मेटा कोर्ट. त्याला आम्ही मेटा कोर्ट असं नाव दिलं. तर बेसिकली हे मेटा कोर्ट काय काम करायचं? मेटा कोर्ट हा एक व्हर्च्युअल रियालिटीचा प्लॅटफॉर्म आहे, जिथे समजा मी भारतामध्ये बसली आहे आणि माझे जे कोणी प्रोफेसर ज्यांच्याकडून मला शिकायचं आहे ते लंडन इथे आहे. सो विदाऊट एनी बॅरियर्स मेटावर्सच्या माध्यमातून कुठल्याही ज्युरिस्डिक्शन शिवाय मी त्या कोर्टरूममध्ये किंवा त्या क्लासरूममध्ये प्रत्यक्ष बसून शिक्षण घेऊ शकते. आणि मला व्हर्च्युअल रियालिटी असल्याने मला असा आभास होतो की मी तिथे आत्ता उपस्थित आहे. आणि कदाचित महाराष्ट्र आणि भारतातलं सुद्धा मेटावर्स आणि खास करून लीगल एज्युकेशनवरती काम करणारं बीइंग वकील हे पहिलं स्टार्टअप आहे. आणि अशा पद्धतीने आपण म्हणतो ना एंटरप्रेन्योरशिप म्हणजे काय, तर आमच्यासाठी म्हणजे टीम बीइंग वकीलला तुम्ही जर विचाराल
तर एंटरप्रेन्योरशिप म्हणजे इनोव्हेशन प्लस व्हॅल्यू क्रिएशन आणि रिस्क ॲपेटाईट, ह्या 3 गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा तुम्ही बनतात एक एंटरप्रेन्योर. अर्थात हा जो काही प्रवास असतो रंजक नक्की असतो, पण त्याच्यात अप्स आणि डाऊन मात्र खूप असतात. एक छोटासा किस्सा मी सांगते. जेव्हा आम्ही ठरवलं होतं की आता बाकीच्या सर्व गोष्टी सोडून आपण ह्या एज्युकेशन इंडस्ट्रीवरती फोकस करूया, तेव्हा एक घटना आमच्यासोबत झाली होती. एक दिवस होता, खोटं वाटेल, आमच्या घरामधली ग्रोसरी संपून गेली होती. काही नव्हतं त्या दिवशी. आणि आपल्याकडे महाराष्ट्रीयन लोकांमध्ये ओटी भरतात लग्न झालेल्या बायकांची. मी अक्षरशः त्या ओटीमधले तांदूळ काढून विचार करत होते की मी हे आता ह्याचा भात लावते आणि आमचं जेवण तरी त्याच्यातून होईल. इतकी वेळ आमच्यावरती आली होती. पण त्या दिवशी संध्याकाळची वेळ होती आणि साधारण 5 ते 6 विद्यार्थी शोधत शोधत माझ्याकडे आले होते. आणि त्यांनी मला विचारलं की मॅडम, आम्हाला लीगल एज्युकेशन म्हणजे LLB करताना आम्हाला खूप सारे प्रॉब्लेम्स येतात आणि आम्ही ऐकून आहोत की तुम्ही त्याच्यावरती परफेक्ट सोल्युशन काढतात आणि तुमची अकॅडमी तितकं काम करते छानपैकी. आणि हा एक इन्सिडन्समुळे आणि ह्या एका कोणाच्या तरी चांगल्या माणसाच्या गुडविल, ज्याने आमचा रिव्ह्यू दिला होता त्या मुलांना, त्या रिव्ह्यूमुळे ती मुलं माझ्या दारात आली होती. आणि त्या दिवशी संध्याकाळी जिथे आमची खाण्याची सुद्धा भ्रांत होती, मला त्या दिवशी संध्याकाळी 5 मुलांचे ॲडमिशन्स मिळाले होते. अतिताईपणा कदाचित वाटेल, बट दिस इज द रियालिटी. त्या दिवशी संध्याकाळी 8 वाजता मी आणि माझा नवरा आम्ही दोघंही किराणा मालाचं सामान आणण्यासाठी गेलो होतो. तर सांगण्याची गोष्ट अशी की ही जी एंटरप्रेन्योरशिप आहे, इट इज लाईक युअर जर्नी. इतकी वेळ आमच्यावरती येऊन सुद्धा आम्ही आमच्या विजनवरती फिक्स होतो. खूप अप्स आणि डाऊन आम्ही बघितले. म्हणजे एक वेळ अशी पण आली की आम्हाला आमचं सोनं सुद्धा विकावं लागलं. पण आम्ही आमच्या विजनवरती एवढे ठाम होतो की आम्हाला माहिती होतं शेवटी जीत ही आमचीच आहे. आणि सर्वांना म्हणजे खास करून जे कोणी होतकरू एंटरप्रेन्योर्स आहेत आणि जे आत्ता एक्झिस्टिंग त्यांच्या बिझनेसमध्ये कोणी लॉसेस बघत असतील, तर त्यांच्यासाठी एक काही गोष्टी मी सांगते तुम्हाला. माझी आईने मला खूप छान शिकवण दिली होती. माझी आई नेहमी मला सांगायची, आपल्या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांसारखी अतिशय सुंदर असा इतिहास लाभलेला आहे. तर तू काय करायचं श्वेता, तुला जेव्हा वाटेल तुझ्यावरती संकट आलेलं आहे, तुझ्यावरती किंवा पुढे येत्या काही दिवसामध्ये आपत्ती येणार आहे कुठली, तू ना महाराजांना आठव, त्यांच्या स्ट्रॅटेजीज आठव. त्यांनी कसा लढा दिला, त्यांनी कसे प्लान आखले, त्यांनी त्यांच्या शत्रूंसोबत संबंध कसे ठेवले, तू हे सगळं आठव आणि ते एक्झिक्यूट करायला शिक. तुझं तू शिकून जाशील आयुष्यात. हा एक वारसा मला माझ्या आईने दिला आणि त्यावरती मी माझं पूर्ण पुढचं आयुष्य पार करत गेली. आणि जाता जाता काही छान गोष्टी मी शेअर करते तुमच्यासोबत. पहिली गोष्ट, तुमच्या भूतकाळाची छाया तुमच्या वर्तमान काळावरती आणि पर्यायाने भविष्य काळावर कधी पडू देऊ नका. प्रत्येक वेळ सारखी नसते. दुसरी गोष्ट, अपॉर्च्युनिटी ही कधीच शेवटची नसते. प्रत्येक फेल्युअर इज इटसेल्फ ॲन अपॉर्च्युनिटी. ती फक्त बेनिफिट त्याच्यातून आपण कसे घेऊ, मॅक्सिमम व्हॅल्यू कशी ॲड करू आपण आपल्यामध्ये, हे शिकण्याचा प्रयत्न करा. तिसरी गोष्ट खास करून एंटरप्रेन्योरसाठी आहे, तुमच्या विजनवरती फोकस्ड राहा. म्हणजे एखादा बिझनेस समजा त्याच्यात नाही यश आलं तर तो सोडून द्यायचा, हताश व्हायचं, आयुष्याचा काहीतरी तडकाफडकी निर्णय घ्यायचा. आयुष्य असं नसतं. आपण म्हणतो ना, कन्सिस्टन्सी इज द की टू सक्सेस. ती कन्सिस्टन्सी दाखवा तुम्ही. तुमचं बिझनेस तुम्हाला ऑटोमॅटिक बेनिफिट्स द्यायला सुरुवात करेल. आणि त्याहून शेवटची गोष्ट, डिप्रेशन हा एक आजार नाही आहे. डिप्रेशन ही माणसाची मानसिक अवस्था आहे आणि ती नक्की दूर होऊ शकते. फक्त तुम्ही मनाची तयारी दाखवा त्यातून बाहेर येण्यासाठी आणि वेळीच त्यावरती तोडगा काढा. आणि अजून एक, कधीही आयुष्यात हताश आणि निराश होऊ नका, कारण रात्रीनंतर सूर्य नक्की उगवतो. धन्यवाद. मुलगी शिकली, प्रगती झाली. नारी सशक्तीकरणाबद्दल ह्या लाईन्स आपल्याला जोश आणि हिमतीने भरतात, नाही का? अशीच कहाणी आहे लक्ष्मीची, जी CS करून मोठ्या कंपनीत काम करण्यासाठी महानगरात आली. पण
तिला नोकरी काही मिळाली नाही. पण ती निराश नाही झाली. जोश सोबत तिने आपल्या कम्युनिकेशन स्किल्सवर काम केलं आणि आज ती एका मोठ्या कंपनीत काम करते. लक्ष्मी सारखीच वैशाली, नीला, आरती, उषा आणि प्रणाली यांनी सुद्धा आपल्या अनेक स्किल्सवर काम केलं, जसं बिझनेस डेव्हलपमेंट, बिझनेस बिल्डिंग, फायनान्स, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, इंग्लिश स्किल्स आणि आज स्वतःची एक नवीन छवी बनवली आहे. तर आज सुरू करूया आपली स्पोकन इंग्लिशची जर्नी भारताच्या नंबर 1 स्पोकन इंग्लिश लर्निंग ॲप जोश स्किल्स ॲप सोबत. जोश टॉक्स आता स्पॉटीफाय एक्सक्लुझिव्ह पॉडकास्ट आहे. आमच्या टॉक्सची ऑडिओ आवृत्ती फक्त स्पॉटीफायवर उपलब्ध असेल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही जोश टॉक्स पॉडकास्टला फॉलो करू शकता आणि अशा आणखी प्रेरणादायी कथा ऐकू शकता फक्त स्पॉटीफायवर. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.